तर पुण्यामध्ये धुळवडीचा उत्साह पाहायला मिळतोय। भोई प्रतिष्ठानची पुण्यातील अनाथ मुलांसाठी आगळी वेगळी होळी पाहायला मिळते। अनेक राजकीय नेतेही यावेळेला उपस्थिती लावणार आहेत। काल होलिका दहन नंतर आज धुळवडीचा उत्साह संपूर्ण राज्यात पाहायला मिळतोय। खरं तर राज्यात नाही तर संपूर्ण देशात हा उत्साह पाहायला मिळतोय आपल्याला। आपण माझ्या मागे बघू शकतात, पुण्यातल्या धुळवडीचा उत्साह काही वेगळाच आहे। भोई प्रतिष्ठाननी या वर्षी सुद्धा अनेक मुलांसाठी आणि अनेक वृद्धाश्रमातल्या लोकांसाठी ही होळी खरं तर आयोजित केलेली आहे। हे 30वं वर्ष आहे आणि या 30व्या वर्षात पदार्पण करताना उत्साह तर आहेच आहे, त्यासोबतच अनेक मुलांसोबत देखील इकडे ही होळी साजरी करण्यात गेली आहे। आपण या मुलांकडे जाणून घेऊयात, काय वाटते, मजा येते की नाही? हो, आणि आता काय करणार आहात तुम्ही? आता होळी खेळणार. होळी खेळणार आहे। तू काय करणार, कुठल्या स्कूलमध्ये? मी ज्ञानप्रबोधिनी स्कूलमध्ये अच्छा, आणि कुठल्या क्लासमध्ये शिकते? 4th मध्ये। मजा येते इकडे खेळायला? तू कुठल्या स्कूलमध्ये? पूजा कस्तुरबा गांधी इंग्लिश मीडियम स्कूल. अच्छा, आणि इकडे मजा येते होळी खेळायला? अजून किती वेळ होळी खेळणार आहे? भरपूर वेळ। हो, आपण बघतोय की लहान मुलांचा उत्साह तर भरपूरच आहे। देखील आपण आजींकडे, आजी काय मजा येते की नाही? तर इकडे बघा, कॅमेराकडे बघा। मी आयडेंटिटी फाउंडेशन कडून नूतन शिंदे बोलतेय। तळागाळातील मुलांना आज इथे भोई प्रतिष्ठानतर्फे रंगबत्ती कार्यक्रमात आपण दरवर्षी आणतोय, त्यामुळे खूप छान वाटते। मुलांचा आनंद द्विगुणित होतो, मुलांनाही खूप छान वाटतं। प्रत्येक वर्षी मुलं दरवर्षी विचारतात आपण जायचं की नाही कार्यक्रमाला। थँक्यू। नक्कीच, आपण जसं बघितलं की होळीचा उत्साह सर्वत्र आहे आणि त्यामुळेच प्रत्येकाला आनंद मिळावा यासाठी भोई प्रतिष्ठान दरवर्षी ही धुळवडीचा हा कार्यक्रम आयोजित करतात। हे 30वं वर्ष आहे आणि वेगवेगळ्या शाळेतून देखील इथे मुलं येतात, धुळवड खेळतात आणि होळी साजरी करतात। उत्साह हा पिकेला आता गेलेला आहे, कारण आता सर्वत्र राज्यभरात हा होळीचा उत्साह पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे।